गुहागर पोलिसांनी एका तोतया अधिकाऱ्याला चांगलाच इंगा दाखवलाय। मी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करत फिरणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या गुहागर पोलिसांनी आवळल्या आहेत। जानोळे गावामध्ये काही दिवस फिरत असणारा तरुण स्वतःला IAS अधिकारी म्हणून घेत होता। सर्वसामान्य लोकांना घाबरवत होता। मी IAS अधिकारी आहे, तुम्ही जास्त वटवट केली तर तुम्हाला कायद्याने दाखवून देईन, तुम्हाला पोलिसांकडे हजर करेन, मला घाबरू नका, अशा प्रकारच्या धमक्या तो सर्वसामान्य लोकांना देत होता। जानोळे गावात त्यामुळे दहशत त्याची पसरली होती। लोकांना याचा संशय येऊ लागला। लोकांनी लागलीच गुहागर पोलीस स्टेशन येथे संपर्क करून याबाबत माहिती दिली, कारण सध्या आपले भारत सरकार तर्फे एक संदेश येतो आहे की जागृत रहा, तोतिया अधिकारी, तोतिया लोक तुम्हाला फसवतील। हा संदेश ऐकलेल्या लोकांनी तत्काळ गुहागर पोलिसांकडे संपर्क साधला। गुहागर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या स्वामिनी नाटेकर महिला पोलीस नाईक गुहागर यांनी तशी फिर्याद गुहागर पोलीस स्थानकामध्ये दाखल करून घेतली आणि काही तासाच्या आत संशयित आरोपी प्रथमेश शांताराम येवले, वय वर्ष 25, मूळ राहणार औंध, तालुका खटाव, जिल्हा सातारा, सध्या राहणार जानोळे, तालुका गुहागर, याच्यावर बनावट IAS पदाचे ओळखपत्र तयार करून लोकांना शिवेगाळ करून धमकी प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे जानोळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।